नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतली नोकर भरती हा विषय नेहमीच चर्चेचा आणि वादाचा ठरलेला आहे. यापूर्वी जी नोकर भरती झालेली होती, साधारण 3-3.5 वर्षांपूर्वी, ती सुद्धा चर्चेच्या फेऱ्यामध्ये अडकलेली होती आणि त्याच्याबद्दलही बऱ्याच तक्रारी झाल्या. त्या नोकर भरतीबद्दल सुद्धा प्रचंड तक्रारी झाल्या. शासनानं त्याची चौकशी करावी म्हणून मागणी केली, करण्यात आली, परंतु प्रत्यक्षात काही झालं नाही. त्यानंतर गेल्या दिवाळीमध्ये, म्हणजे मागच्या दिवाळीच्या काळामध्ये ह्या नोकर भरतीचा धमाका उडवायचा प्रयत्न झालेला होता. तो काही झाला नाही. त्यावेळेला त्याला स्थगिती मिळाली, कारण जी संस्था निवडलेली होती परीक्षा घ्यायकरता वगैरे, त्या संस्थेबद्दलच आक्षेप होता. आता मात्र या नोकर भरतीला पुन्हा एकदा मुहूर्त मिळालेला दिसतोय आणि नोकर भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन अर्ज मागवायला सुरुवात झाली गेल्या मंगळवारपासून. आता या नोकर भरतीची सगळी जी प्रक्रिया आहे, म्हणजे विशेषतः ज्या लेखी परीक्षा आहेत त्या IBPS ही शासनमान्य संस्था करणार आहे. ही संस्था बँकांच्या परीक्षांच्या मध्ये नेहमीच काम करते. विशेषतः राष्ट्रीयकृत बँकांच्या मध्ये सुद्धा ही संस्था काम करते असं सांगितलं जातंय. आता या नोकर भरतीबद्दलचे मुख्य आक्षेप असे आहेत की IBPS ही संस्था नेमली हे खरं आहे, परंतु प्रत्यक्षात या नोकर भरतीसाठी जे शासनाचा जो आदेश आहे, त्या शासनाच्या आदेशाप्रमाणे वयाची मर्यादा ही कमी दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळं अनेक लोकांच्या वरती अन्याय उमेदवारांच्या वरती व्हायची शक्यता, अशी एक तक्रार आहे. 37च्या ऐवजी 35 वय मर्यादा याच्यात ठेवण्यात आलेली आहे आणि ती चुकीची आहे अशी तक्रार आहे. त्याच वेळेला संचालक मंडळाबद्दलच अनेक गंभीर आक्षेप यापूर्वी अनेकदा घेण्यात आलेत आणि पुन्हा एकदा नव्याने घेण्यात आलेत. मुख्यमंत्र्यांकडे पण या संदर्भात तक्रार करण्यात आलेली आहे. शेतकरी संघटनेचे नेते म्हणजे स्वतंत्र भारत पक्षाचे नेते असलेले सुनील फराटे यांनी या संदर्भात सातत्यानं लढा दिलेला आहे, सातत्यानं तक्रारी केल्या आहेत. पुन्हा एकदा त्यांनी या संदर्भात शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. खुद्द बँकेच्या अध्यक्षांकडे तक्रार केली, बँकेचे कार्यकारी संचालक आहेत त्यांच्याकडे सुद्धा तक्रार केली आहे आणि अनेक मुद्दे त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे फराटेंचं की मुळातच 8 संचालक हे ज्यांची मुदत संपलेली आहे 10 वर्षाची, ते कालबाह्य ठरतात. त्यांना पदावरून दूर केलं पाहिजे. त्यामुळं बँकेला कुठलंही कामकाज करण्याचे कायदेशीर अधिकार राहिलेले नाहीत. दुसरं त्यांचा मुद्दा असा आहे की जे बँकेचे कार्यकारी संचालक आहेत त्यांची मुदतवाढ दिलेली, त्यांची पुन्हा नेमणूक केलेली, ही सुद्धा बेकायदेशीर आहे. त्यामुळं अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक हेच बेकायदेशीर ठरत असल्यामुळं त्यांच्या मार्फत होणारी ही नोकर भरती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. 444 लिपिक पदाची जी भरती आहे ती चुकीची आहे असं त्यांचं म्हणणं आहे, फराटे यांचं म्हणणं आहे. आणि त्या संदर्भात त्यांनी गोपीचंद पडळकर आमदार आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडे सुद्धा तक्रार केली. यापैकी एक गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तक्रार केली असं समजते. या नोकर भरतीच्या संदर्भात त्यांचं म्हणणं असं आहे, फराटेंचं म्हणणं असं आहे की संचालक मंडळाची मुदत संपत आलेली असताना अशी घाई गडबडीनं नोकर भरती करू नये असे शासनाचे सहकार आयुक्तांचे आदेश आहेत. असं असताना सुद्धा केवळ या संचालक मंडळाला 4 महिन्याची मुदत राहिलेली असताना ही नोकर भरती कशासाठी, घाई गडबडीनं कशा करता सुरू आहे? जे नवीन संचालक मंडळ येईल दिवाळीनंतर, साधारणपणे निवडणुका दिवाळीच्या दरम्यान होतील आणि दिवाळीनंतर नवीन संचालक मंडळ बँकेत येईल, त्यावेळेला ह्या नोकर भरती व्हावी आणि तोपर्यंत या नोकर भरतीला स्थगिती द्यावी अशी सुद्धा फराटेंची मागणी आहे आणि तशी त्यांनी ती शासनाकडे पण केली आहे आणि खुद्द बँकेच्या संचालक आणि व्यवस्थापन मंडळाकडे सुद्धा केलेली आहे. दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे की जी 444 जागांची भरती होणार आहे त्या भरतीची जी प्रक्रिया आहे सगळी, ती लेखी परीक्षा घेणार आहे IBPS हे मान्य आहे, परंतु तोंडी परीक्षेचे अधिकार संचालक मंडळाकडे कशा करता ठेवण्यात आलेले आहेत? जी तोंडी परीक्षा आहे ती तोंडी परीक्षा म्हणजे मुलाखत, ही सुद्धा IBPS या संस्थेनंच घ्यावी अशी सुद्धा त्यांची मागणी आहे. त्याशिवाय त्याला खरा पारदर्शीपणा येणार नाही. अध्यक्ष मानसिंगराव भाऊ नाईक आणि कार्यकारी संचालक शिवाजीराव वाघ यांनी असं सांगितलंय की बँकेतली नोकर भरती पारदर्शक होणार आहे. फराटे म्हणतात ते मान्य आहे, ते म्हणतात ते असं आहे, परंतु ती लेखी परीक्षा पुरतं ते मर्यादित ठेवू नये, तर मुलाखतीचे सुद्धा जे अधिकार आहेत ते सुद्धा IPS कडे सोपवावेत आणि त्यांनीच ह्या मुलाखती घ्यावेत.
अनेक उमेदवार या सगळ्या नोकर भरतीकडे लक्ष लावून बसलेले आहेत. गेले अनेक दिवस त्यांचं लक्ष आहे. ते का आहे हे मी काही सांगणार नाही या मुलाखती या माझ्या व्हिडिओमध्ये तरी. ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु यांच्यावरती अन्याय व्हायची शक्यता, या नोकर भरतीची जर बेकायदेशीर ठरली तर होण्याची शक्यता आहे असं फराटेंचं म्हणणं आहे. उद्या समजा शासनानं ही नोकर भरतीच बेकायदेशीर ठरवली, संचालक मंडळाला तो अधिकार नाही असा जर निर्णय दिला, तर ही नोकर भरती वादात सापडण्याची शक्यता आहे असं फराटेंचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी शासनाकडे या संदर्भात तक्रारी केल्या आहेत. आमदार पडळकर यांनी सुद्धा शासनाकडे तक्रारी या संदर्भात केलेल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा बँकेतली ही जी नोकर भरती आहे, जो 444 जागांचा जो पावसाळी नोकर भरतीचा जो धमाका आहे, तो पुन्हा एकदा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. आता बँकेच्या बद्दल मी परत या संदर्भात बोलणारच आहे. पण सांगली जिल्हा बँक हे ज्याला आपण बेरजेचं राजकारण म्हणतात आणि हातात हात घालून करायचं राजकारण म्हणतात, त्याचा उत्तम नमुना आहे. म्हणजे आपल्याला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथजी शिंदे यांची शिवसेना हे 3 पक्ष सत्तेत आहेत. महायुती सत्तेत आहे. त्यांच्या विरोधात जी महाविकास आघाडी आहे, त्या महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, उभाठा आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि काँग्रेस आहे. परंतु सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आश्चर्य असं किंवा कौतुक करावं तेवढं थोडं आहे त्यांचं, की हे 6ही पक्ष या बँकेमध्ये गुण्यागोविंदानं कारभार करतायत. त्यांची एकमेकाच्या विरुद्ध काहीही तक्रार नाही. म्हणजे यापूर्वीच्या संचालक मंडळामध्ये, या आधीच्या काही संचालकांनी तक्रारी तरी केलेल्या होत्या, पण या संचालक मंडळामध्ये कुणी काहीही बोलत नाही. कोणत्याही कारभाराबद्दल कुणी काही भाष्य करत नाही. सगळ्यांचं मनोमिलन झालेलं आहे असं एकूण चित्र दिसतंय. आणि हे 6ही पक्ष म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी हे एकत्र मिळून ह्या बँकेमध्ये काम करतायत असं चित्र दिसतंय. आणि ते का दिसतंय ही सुद्धा हे काही गुपित नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. परंतु एकूण या सगळ्या, जरी संचालक मंडळ काही बोलत नसलं, संचालक मंडळातले सगळेजण एकमेकाला मूकसंमती देऊन गप्प बसलेले असले, तरी तक्रारी करणारे लोक करतायत. आणि त्यामुळं या बँकेची जी नोकर भरती आहे, ज्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, ती पुन्हा एकदा वादग्रस्त ठरणार का असा सवाल निर्माण होतोय. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे, ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.